नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आजची आपली दिवाळी फराळ सीरीज मधली चौथी रेसिपी आहे मस्त अशी हलकी फुलकी खुसखुशीत हिरव्यागार कलरची पालक शेव। रेग्युलर आपण नॉर्मल शेव तर करतच राहतो, पण ना ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे, वेगळ्या फ्लेवरची आहे। फ्रेंड्स, या दिवाळीला नक्की ही हिरवी शेव नक्की ट्राय करून बघा। चवीलाही छान आहे आणि दिसायलाही मस्त आहे। आपण ह्याच्यातनं कुठलाही कलर ॲड केलेला नाही, भाजीचाच कलर आहे। तर आपण करत आहोत मस्तपैकी आहे ना पालकाची शेव। इथे मी पालकाची पानं आणि पुदिन्याची पानं घेतली, स्वच्छ धुवून घेतली, एका मिक्सरमध्ये ती ट्रान्सफर करायची। त्यात 2 ते 3 मिरच्या घालायच्या आणि अर्ध्या लिंबाचा रस। आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे शेवेच्या बॅटरमध्ये किंवा शेवेमध्ये लिंबाचा रस कोणी घालतं का? पण यावेळेला नक्की आहे ना लिंबाचा रस घालून बघा। महत्त्वाचं म्हणजे ना 2 गोष्टी आहेत की हिरवा रंग पण छान राहतो लिंबाच्या रसामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी शेव आहे ती तेलकट होत नाही। इकडे काय करायचं, आता दुसऱ्या ठिकाणी एका बाउलवर चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर आहे ना 2 बाउल बेसन आणि 4 चमचे तांदळाचं पीठ छान चाळून घ्यायचं। त्यात ना थोडासा हिंग, चवीप्रमाणे मीठ, आणि आपण ही जी पेस्ट आहे ती केलेली ती पण आपण गाळून याच्यात घालणार आहोत, कारण बारीक बारीक पार्टिकल्स असतात त्यामुळे शेव पाडायला वगैरे प्रॉब्लेम होतो, म्हणून गाळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। गाळून घेतल्यावर छानपैकी आहे ना आपण जसं पोळीची कणिक मळतो ना, सेम त्या पद्धतीने आपण आहे ना ही पीठ भिजवून घ्यायचं। जर तुम्हाला सैल वाटलं तर तुम्ही आहे ना त्या पद्धतीने 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ ॲड केलं तरीही चालू शकतं, किंवा घट्ट वाटलं तर एखादा चमचा पाणी तुम्ही घालून छानपैकी पीठ मळून घ्यायचं। शेवटी थोडंसं तेल त्याला लावायचं, परत एकदा मळून बाजूला ठेवायचं 1 5 मिनिटासाठी। तोपर्यंत काय करायचं तर सोऱ्या घ्यायचा आणि त्याला शेवेची जी प्लेट असते ती जॉईन करायची आणि सोऱ्याला आतून थोडंसं तेल लावायचं, म्हणजे शेव आपली छान व्यवस्थित पाडली जाते। एका साईडला आपण आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण आहे ना सोऱ्यामध्ये हे जे पीठ आहे ते छान मळून त्याचं रोल करून त्यात भरून घ्यायचं आहे आणि छानपैकी प्रेस करून भरून घ्यायचं। थोडीशी जागा वगैरे असेल तर मग शेव टाकताना तुटते। तेल पण इतकं मस्त गरम झालेलं आहे, त्यातनं शेव पाडून घ्यायची आणि सुरुवातीला 2 मिनटं अजिबात हलवायचं नाही, कारण शेव आपली आहे ना मऊ असते त्यामुळे ती तुटायची भीती असते। 2 ते 3 मिनिटांनी थोडे बुडबुडे कमी झाले की दुसऱ्या साईडनी पण शेव छान तळून घ्यायची। शेवटी बुडबुडे अगदी थांबतात त्यावेळेला शेव काढून घ्यायची, ही महत्त्वाची टिप आहे। अशा पद्धतीने बाकीची पण आपण शेव करून घेऊ। अजून पण आपल्याला दिवाळी विशेष व्हिडिओज आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले आहेत। थँक्यू।